राधू स्वागत गीत शिकली का तू? काय? स्वागत गीत आता काका काकी येणार आहे, ती फिरायला गेलेली आडरानात. आता यायच्यात घरी. ती आले की ती मम्मीने फुलाचं गजर फिजर बनवल्यात त्यांना कमर लावायला. आणि परत ताना काका येणार आहे, पांडू काका. कुठे गेले ते? तिकडं आडरानात ऊसतोडीत फिरायला. ऊसतोडीत? त्याचं स्वागत गीत पाठ कर की तू. काय असतं? स्वागत म्हणजे स्वागत येणार, वेलकम करायचं असतं या ते. अरे तू 2 दिवसात तिकडे गेली तर ती इंग्रजी बोलायला लागली. इंग्रजी आणि शुद्ध बोलायला लागली ती पूजा काकी. काल कॉल केलता, मला म्हणली भाऊजी. भाऊजी म्हणजे काय? पहिले मला भाऊजी म्हणतात ना, मला म्हणायची भाऊजी, सोमा भाऊजी. आणि तिकडे जंगलात गेली ती, काय परिणाम झाला काय की बुजी बुजी म्हणली बुजी. म्हणजे विषय झाला काय माहितीये मित्रांनो, ते तानाजी नाही का माऊस भाऊ तनिक्षाही ती मुंबईची ना, मुंबईची. आता मुंबईची भाषा शुद्धच असते की. म्हणजे कसं आपल्या इकडं कसं एखादं उदाहरण लोणचं म्हणतो, तिकडं फक्त फरक एवढाच आपण लॉंचवा असं असतं. या फक्त तोंड जरा असं कानल्यावणी असं तोंड वाकडं तिकडं करून करायला लागतंय. आपण कसं म्हणतो लोणचं आते लॉंचवा. प्रश्न शिकले. आता 2 दिवस ही तुम्हाला सांगतो पांडून पूजा ते मुंबईकरांबरोबर फिरते ती मावस भाऊ बरोबर. आणि त्यांना वाटलं असं ना आम्ही पण ही झालो, हिंदीच बोलायला लागली गेला का, शुद्धच बोलायला लागली की. मला हॉटेल भाऊजी म्हणलं एवढा सोटा कुठं जंगलात गेला बसला गुतुर बोराटेडा. 2 दिवस एका रात्रीत म्हणलं तुझं गुण लागलं का? पवळ्या शेजारी डवळ्या बांधला अंग नाही तर गुण लागला, असं काम आहे की म्हणलं. अरे त्यांची कुठं, त्यांचा लहानपणच तिथं मुंबईमध्ये गेले, लहानाची मोठी मुंबईमध्ये झाले. त्यांच्या लेकरांच्या जेलमध्ये तिथं या तानाजीला जसं कळतं तसं तो मुंबईला. त्यामुळे ती भाषा ठीक आहे की त्यांचं. अरे एक्सक्यूज मी सोमा, ते ऍक्च्युली आमच्या इथं काय झालं माहिती आहे, शहर सिटी असल्यामुळे ते ना दादर स्टेशनला थोडे ऍक्च्युली ते गेट हाऊस, माय गॉड, ह्या गोष्टी चालत्यात या. मग ते आपल्या पण याड्या गाबळ्यानी छबिऱ्यानी सोट्यानी असं करून जमतंय का? नाही जमणार आपल्याला ते. 2 दिवस. अरे तू मुंबईमध्ये पण गेले नाही पांडू पूजा, तुम्ही मुंबईला गेला नाही. तुम्ही तसल्या जंगलाने हेने बोराट्याने काट्याने नदीने फिरताय आणि तुम्ही तिथनं फोनवर माझ्या संग शुद्ध बोलली. ती मला धक्का बसला आश्चर्याचा. काय लावलंय तुम्ही? श्रीमंताच्या माणसाबरोबर फिरले नाही. कोणी श्रीमंत होत नाही किंवा ते त्याचे इस्टेट त्या नाव करत नाही. पहिली गोष्ट, आमदाराबरोबर फिरल्याने आपण आमदार नसतोय किंवा त्याचे अधिकार आपल्याला नसतात. सावकार की लोकांसंग फिरलो म्हणून त्याचं याज आपल्याला 4 पैसे देत नसतोय. किंवा सरपंचाच्या खुर्चीला लावून बसलो म्हणून आपण गावचं कारभार आपल्या हातात नसतो किंवा आपण आपल्या पण अर्ज घेऊन येत नसतोय. ह्या गोष्टी असते ते तात्पुरतं जीवाला सुख भावून येत, म्हणजे ते बरं जीवाला तेवढ्या पुरतं असते ते. नाहीतर वेळ आल्यावर सरपंच आणि ती आमदार सुद्धा डोंगरावर लात असते. म्हणून ते आपण त्यांच्या बरोबर फिरलं म्हणून आपण हिंदी शिकलो नाही, शुद्ध बोलली हो मला म्हणून एवढं सांगायची. मला बुजी म्हणली काल, बुजी म्हणलं येडा छबिना. म्हणली काय? अरे काय म्हण काय तसले बोलू नको म्हणलं. भाऊजी इकडं बहुत पाणी मजा येते. येडं गावाळ्या म्हणलं. प्रियंका तिकडे, प्रियंकाला घेऊन जायचं ना, ती 4 शब्द शुद्ध बोलली असते होय का? इकडं तू उठ, इकडे चल, तुला इकडे बोलव, तिकडं काय करते लवकर, इकडे
आणि आज आहे माझ्या दुर्गाचा बर्थडे, माझ्या डुग्या मावचा. डुग्या मावचा बर्थडे आज. मस्त बघित तिचं आज वेगळाच व्हिडिओ येणार आहे तिचा. सर्वांनी रात्री शुभेच्छा दिल्या. युट्यूब फॅमिली सुद्धा लक्षात आहे माझ्या पोरीचा बर्थडे. ज्यांनी शुभेच्छा दिल्या धन्यवाद. काळजाच्या तुकड्यानं. विषय असा आहे, असं बस माझ्या स्वागत गीत पाठ करायला तिकडे बघ. आता पूजा तिकडं आडरानात फिरायला गेली आणि काल मी फोनवर बोललो कधी तुम्ही येणार आहे का नाही सांगा म्हणलं. ती मला भाऊजी म्हणायची, ती काल भाऊजी म्हणली. तसं तू ह्या माझ्या युट्यूब फॅमिलीला एक शुद्ध शब्द लोणच्याचं बोलून दाखव. बोल जे आपण म्हणतो अरे ते भाकरी सगळं लोणचं गेलं थोडं, हेच शुद्ध भाषेत बोलून दाखव. अरे ते माझे ऍक्च्युली लंच झालं, लंच टायमिंगला ते लॉन्चा थोडं टेस्टसाठी द्यायचं बस. असं बोल बोल चल बोल लवकर बोल इथं कधीतरी या युट्यूब फॅमिली पुढे बोलायचा हिंदी. मला शुद्ध बोल. नवऱ्याला काय म्हणतात शुद्ध भाषा काय म्हणतात? मग काय म्हणतात ती काहीच माहित नाही का? त्या पूजाकडनं शिक. व्हॉट डू यू वॉन्ट म्हणजे काय काय करा. व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय पाहिजे? एक्सक्यूज मी म्हणजे बाया आम्हाला कुठं आहे शिकवलं. आम्हाला फक्त थँक्यूच येतं म्हणायला. काय पण बोला तुम्ही, कमी काय पण तुम्ही इंग्रजीत किती शब्द झाडा, आम्हाला फक्त थँक्यूच येतं. शिव जरी झाले इंग्रजी तरी आम्ही थँक्यू आम्हाला कळतच नाही पुढलं काय. बरं बोल थोडं 2 शब्द बोल की. ती पूजा यायची त्याबद्दल बोल की. आता राजा यायचे आज काढायचं. विषय असा मित्रांनो की त्यांनी रात्री पांडून मला कॉल केला. मला म्हणतोय आलो म्हणलं तुझ्या कार्यक्रम आलो, मला शूटिंग फिटिंग समजा कॅन्सल केलं, निघालो. हसू आलं थोडं मला. म्हणजे ह्यांनी गाण मस्ती करून घेतली, फिरले आईस पीस केली मस्त बघ समजा एन्जॉय केला. समजा वागल्यानंतर परत त्याला न्यायच्या टायमिंगला माझ्यामुळं म्हणजे कावळा बसायला फांदी तुटायला गाठ पडली असं म्हणा की. आणि माझ्या उराव व्हिडिओ टाकतात. मला व्हिडिओ टाकलाय तिकडं पूजा तनिक्षावानी तिकडं पाण्यात मस्त पैकी पांडू. आणि पांडू मला म्हणतोय घे तुझ्या उराव व्हिडिओ. तिकडे गांड्याचं पाणी जाऊस तर का तिकडं तुम्हाला सांगतो काय करा. मला काय करायचं या काळजी पोटी मी म्हणलं नका पाण्यात पिण्यात जाऊ, पोर फेर या त्याचा दिवस बेकार बाहेर या हाणत आधी त्याला काय. आपलं विषय असा आहे की आपल्या डुग्या इकडे बघ उभा कर तिला. हिचा आहे बर्थडे आहे तर हिचा केलाय मी कट. इकडं असं कट दाखव, हे असा कट आहे. पण विषय काय इथला चंबू नाही असा लबर. तर मी इथं नकली चंबू बनवणार आहे. तिला एक कागद घेणार, काळा कलर देणार, कात्रीने हे करणार आणि असा खाली आणि असं चंबू त्याला लबर लावणार आहे. तर करायला लागतंय काय करावं. तिचा शोष याय नाही तिचा समजा चंबूच ओढून टाकलाय मी टाकायलाच कळतं. तर आजचा बर्थडे तिचा कसा होतोय ते बघण्यासाठी तुम्हाला दुपारून व्हिडिओ टाकणार आहे माझ्या चॅनल ते बघा. आणि आता हे आमचं गँग निघाले तिथनं. आता काय होतंय काय नाही तर आलं बघा. त्यांचं आम्ही स्वागत गीत म्हणून घरामध्ये प्रवेश कसा होतोय ही व्हिडिओ मध्ये 100% दाखवणार. स्वागत घेणार आहे त्यांचं स्वागत गीत. हे पाठ करून घे काय घे पप्पाची. चल लवकर बघितलं नाव सांग. चल तुझं पट्ट्या पूर्ण लवकर सांग. लवकर नाव. खरं का खोटं सांग. ठीक आहे तो पडला का बाप बापाच्या पट्ट्या खरं सांग. मानसी सोमनाथ वाघमारे. किती वेळा सांग. 4थीला 4 म्हणायचं. हा तर आता खोटं सांग ना.
राधा सोमनाथ वाघमारे. अच्छा बस. तुझी मम्मी आवडती का पप्पा आवडता? मला दोघं पण आवडतात. आजी घातली गाड्या. तो दाबली काय तिकडं तिला ते दोघं म्हणले म्हणून. नाही तर मग कॅमेरा चालू नसलं फक्त पप्पाच लाडकं म्हणते माझं. नाही मला दोघं पण आवडतात. तुला तुझं कोण आवडतं ग आमच्या दोघात? कोण खरं सांगतो कोण? हा राधा. बघितलं का राधा. बरं असू दे चला. बायको माझी आहे लाजाळू. हे लाजून दाखव ग एकदा. हे लाजून दाखव की. बघ आता कशी लाजते बघायचं का? बघा आता मजा. इकडे बघ. हे सोन्या आणखी हे पिल्लू. नको मला स्वयंपाक करायचं सर. पिल्लू सर बघितलं लाजते कशी. बघा इकडे इकडे बघ. इकडे बघ. अरे सोनी इकडे बघ की. ए पिल्ले पिल्लू इकडे बघ. बघितलं अशी लाजत असते ती लगेच नवऱ्याला. अजून एका वाक्य बोललं ना तिला कॅडबरी देऊ का काय आयला भाऊ लय लाजते. चालली आता ते पोटात कळ आली वाटते गुडगुड होत. जा घालवली इज्जत. हा एवढा इज्जत चौथा केला मूड आपच केला म्हणजे जेवढ्या रागाला आणते तेवढं काय अवघड आहे. बरं चला असो काय नाही. ते आमचे आज यायचेत आणि आज माझ्या बिटुल्याचा माझ्या बर्थडे आहे. हॅपी बर्थडे दुर्गा. चला दुपारचा व्हिडिओ बघा विसरू नका.